नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता बघणार आहोत आजच्या दिवसातल्या टॉप 10 घडामोडी. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे वादात अडकण्याची चिन्ह निर्माण झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली. त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार देखील स्वीकारला. यामुळे यावरून आता राजकीय वाद रंगणार आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरण यामुळे समोर आले. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारण्याची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले देखील होते. असे अजिबात घडता कामा नये असे बजावले होते. अभिनेता आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान महाराज या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करतोय. हा चित्रपट नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झालाय. गुजरात उच्च न्यायालयाने महाराज या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली. हिंदू धर्मातील वैष्णव पंथाच्या पुष्टीमार्गाच्या अनुयायांनी त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती संगीता विशेन यांच्या एकल न्यायाधीशाच्या खंडपीठाने गुरुवारी प्रदर्शनाच्या स्थगितीचा आदेश दिला. हा चित्रपट आज म्हणजे शुक्रवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. इतकंच नव्हे तर खंडपीठाने नेटफ्लिक्स आणि चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्स यांना देखील नोटीस बजावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 8 जून रोजी होणार आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राज्यात मतदार राजानं महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. अशातच लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच सांगली मतदारसंघ मोठा चर्चेत होता. सांगलीवरून महाविकास आघाडीमधली धुसफूस देखील समोर आली होती. ठाकरेंनी चर्चा सुरू असतानाही परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली. त्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडल्याचं आपण पाहिलं होतं. पण यात सांगलीचा तिढा वाढवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नावाची चर्चा होती. सांगलीतील तिढा वाढवण्यासाठी जयंत पाटील कारणीभूत असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या. आता याच चर्चांवर खुद्द जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिले. सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला असं जयंत पाटलांनी म्हटलं. घाईक महागाईचा कहर झालाय. नवीन आकड्यांनी अनेकांचे डोळे पांढरे झालेत. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात महागाईचे योगदान मोठे आहे. गेल्या 15 महिन्यात पहिल्यांदाच महागाईने मोठी झेप घेतली. त्याचा थेट परिणाम आता किरकोळ बाजारात दिसेल. महागाई आधारेच RBI EMIचे गणित ठरवते. मे महिन्यात घाऊक महागाई दर 2.61% होता. एप्रिल महिन्यात हाच दर 1.26% होता. म्हणजे महागाई दर दुप्पट झालाय. सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईने डाका टाकला. त्यात महागड्या भाज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. बटाटे, कांदा, टोमॅटो, लसूण आणि इतर भाज्यांच्या किमती भडकल्या आहेत. या भाज्यांचा घाऊक किमतीत मोठी वाढ झाली आहे. भाजीपाल्याचा महागाई दर मे महिन्यात 32.42% होता. एप्रिल महिन्यात हा आकडा 23.60% होता. तर कांद्याचा महागाई दर मे महिन्यात 58.5% इतका होता. शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे जागे झाले. याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो असं म्हणत ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर टीका केली आहे. तसेच अण्णा हजारेंनी महाराष्ट्रातील सर्व घोटाळ्यांवर आवाज उठवावा. शिंदे आणि अजित पवारांच्या फुटीवरही आवाज उठवावा असंही खासदार संजय राऊत म्हणाले. दरम्यान शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. तसेच अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिट बाबतही अण्णा हजारेंनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भात बोलताना संजय राऊतांनी अण्णा हजारेंवर खोचक टीका केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफा व्यापाऱ्यानं सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याचे सांगत कोर्टात धाव घेतले. यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले. रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 4 भारतीय विद्यार्थ्यांचा 4 जून रोजी नदीत बुडून मृत्यू झाला. 10 दिवसांनी या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतातील त्यांच्या मूळ गावी दाखल झाले. मृतांपैकी 2 भावंडांवर मुस्लिम रिवाजाप्रमाणे तर एका विद्यार्थ्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. रशियातील वोल्खोव नदीत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील जिया पिंजारी व जिशान पिंजारी हे आते मामे भावंडांचा तर भडगाव येथील हर्षल देसले या विद्यार्थ्याचा समावेश आहे. तर एक विद्यार्थी मुंबईचा होता. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंजा सध्याची प्रेक्षकांसह समीक्षकांकडून वाहवा मिळतोय. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला असून प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात मुंजा यशस्वी ठरलाय. मुंजाने अवघ्या 7 दिवसात 36 कोटीच्या पलीकडे कमाई केली असून दुसऱ्या विकेंडपर्यंत 40 ते 42 कोटीचा टप्पा पार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे गट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मातोश्री निवासस्थानी जात धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मोहिते पाटील यांना चांगली साथ दिली. यानिमित्त मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आज 4 वर्ष पूर्ण झाली. सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांत सारख्या कलाकाराने टोकाचा निर्णय घेतल्याने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. सुशांतच्या स्मृतिदिनी त्याच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अंकिता लोखंडे आणि सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने खास पोस्ट देखील लिहिली आहे.